एक गोष्ट नेहमी विचार करायला लावते, म्हणजे जेव्हा 10वीचा निकाल लागतो ना, तेव्हा 90% मिळवणारी मुलं आणि 60% मिळवणारी मुलं यांच्या बुद्धिमत्तेत खरं तर फारसा काहीही फरक नसतो. हो, अगदी खरंय. म्हणजे अनेकदा आपल्याला वाटतं की टॉपर मुलांकडे काहीतरी एक एक सिक्रेट फॉर्म्युला असतो, पण आजच्या आपल्या या सखोल विश्लेषणाचा जो विषय आहे ना, तो याच गोष्टीवर प्रकाश टाकतो की फरक फक्त त्यांच्या पहिल्या 30 दिवसांच्या सवयींमध्ये असतो. हा सगळा खेळ सुरुवातीच्या प्लॅनिंगचा आहे. एक्झॅक्टली. आपण नेहमी फक्त शेवटाबद्दल विचार करतो. म्हणजे परीक्षेचे दिवस जवळ आले की ती धाकधूक सुरू होते. राईट. तो रिझल्टचा ताण. बरोबर. पण आज आपण ज्या स्रोतांवर चर्चा करणार आहोत, म्हणजे पाथफाइंडर काउन्सिलिंग टीमने जो SSC 2027 साठी यशाचा रोडमॅप तयार केला आहे, त्यात त्यांनी एका वेगळ्याच गोष्टीवर लक्ष केंद्रित केलंय. त्यांच्या मते कोणतंही मोठे यश मिळवण्यासाठी जी मानसिक आणि न्यूरोलॉजिकल तयारी लागते ना, ती अगदी पहिल्या महिन्यातच तयार होते. आणि म्हणूनच आज आपण या संपूर्ण रोडमॅपच्या मुळाशी जाणार आहोत. हे केवळ अभ्यास कसा करावा यावरचं एखादं लेक्चर नाहीये, तर त्यामागील मानसशास्त्र आणि विद्यार्थ्यांची मानसिकता समजून घेण्याचा हा एक डीप डाईव्ह आहे. नक्कीच. पाथफाइंडर टीमने दिलेल्या या माहितीचं आज आपण अगदी म्हणतो ना ऑपरेशन करणार आहोत. म्हणजे 10वीच्या वर्षाची सुरुवात कशी करावी, अभ्यासाचे नियोजन कसे असावे आणि या एका वर्षात विद्यार्थी आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे पालकांची भूमिका नेमकी काय असावी, हे सगळं आज आपण डिकोड करूया. हो, कारण 10वी हे वर्ष विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रवासातील एक एक असा टप्पा आहे, जिथून त्यांना स्वतःच्या क्षमतांची खरी ओळख होते. म्हणजे ती एक शिस्त लावण्याची वेळ असते.